गुप्तहेर आहात ना माझ्या? आहा होते, मी तुमची गुप्तहेर होते. हे बघा, तुम्ही ना शाब्दिक खेळ करू नका आता. हे बघा, माझ्याकडे तुमची केस होती गुप्तहेर म्हणून, मी तुम्हाला पुरावे पुरवले, केस क्लोज झालेली आहे, पुढचं तुमचं तुम्ही बघा. पण बायको आहात ना? म्हणजे आपलं जे काही आहे नातं, म्हणजे जगाच्या दृष्टीने का होईना, पण तुम्ही माझी बायको आहात. मग तुमच्या नवऱ्यासाठी एवढं करणार नाही? ही काय पद्धत आहे? याचं अर्धवट सोडून निघून जायचं? सांगा ना मला, मी त्याला सॉरी कसं म्हणू? माझी खरंच हिंमत नाहीये त्याच्यासमोर जायची. मी काय बोलू, कसं बोलू, मला खरंच कळत नाही. मला सांगा प्लीज. मी रोज नाही करत हे, मला कसं माहित असणार? पण तुम्ही हुशार आहात, तुम्हाला येतं सगळं. थँक्यू. आता सांगा प्लीज. हा मग करा त्याला फोन आता. शक्य होतं ते सगळं मी करून झालंय, माझं काम संपलं. आता तुमच्या मित्राला तुम्ही सॉरी कसं म्हणायचं हे मी कसं सांगणार आहे? तुमचा मित्र आहे ना, मग तुम्ही ठरवा. जा थोडे आठवणींच्या जगात फिरून या, गोष्टी आठवा त्याच्याबरोबरच्या, काहीतरी सुचेल. थोडंसं रिवाइंड करून बघा. ऑल द बेस्ट. काय केला विचार? काही ठरतंय? काही येतंय डोक्यात? फोन करणार आहात? मी फोन केला त्याला आणि त्यांनी नाही उचलला तर? खरं म्हणजे नाहीच उचलला पाहिजे त्याने माझा फोन, कारण चूक माझी आहे. मी त्याच्यावरती वाटेल तसे आरोप केले, मी त्याच्यापासून नातं तोडलं. मी जर त्याच्या जागी असतो आणि त्यांनी मला फोन केला असता ना, तर मी सुद्धा उचलला नसता. जीवाभावाच्या मित्रावरती असा कोणी अविश्वास दाखवतो का? म्हणजे त्याला साष्टांग लोटांगण जरी घातलं ना मी, तरी सुद्धा माफ करण्याची माझी लायकी नाही आहे. मला कळत नाही मी कुठल्या तोंडाने त्याच्याकडे माफी मागू, कसं त्याला बोलतं करू, कसं भेटू त्याला. तर साष्टांग नमस्कार घालायचा असेल तर असा फोनवर तर नाही घालता येणार. कदाचित प्रत्यक्ष भेटला तर जमू शकेल. दार बंद करेल तो माझ्या तोंडावर. मी असतो तर मी हेच केलं असतं. चांगले मित्र असाल, पण एवढे पण काही सारखे नाही आहात. त्यांनी असं तुमच्या बाबतीत केलं नसतं. आता झाली आहे ना चूक, मग जरा विचार करा. तुमच्या दोघांच्या बाबतीत पूर्वी जेव्हा अशा गोष्टी व्हायच्या तेव्हा तुम्ही त्यांना कसं सॉरी म्हणायचात? काय केलं असतं? मैत्रीण मॅडम, तुम्ही कमाल आहात. कसं सुचतं तुम्हाला हे सगळं? खरं तर साष्टांग नमस्कार तुम्हालाच घातला पाहिजे. दंड हे काय घालताय? तुमचं ना सगळं टोकाचं असतं ना, हे नाही तर ते. काय करू, डोकं बधीर झालंय माझं. आता ठरलं ना, आनंदानं जाऊन भेटायचं. बरोबर आहे तुमचं. आता मी तेच करणार. चूक सुधारणार. आमच्या दोघांमधलं बिघडलेलं नातं मी ठीक करणार. आणि थँक्स टू यू माय फ्रेंड. मला आनंदशी कसं बोलायचं आणि त्याचा राग कसा घालवायचा हे सुद्धा कळलं. कसं? असंच ऑइलिंग कधीतरी नात्यालाही करावं. सायकलला ऑइलिंग केल्यानंतर सायकल कशी तुम्हाला एकदम झाप झूप घेऊन जाईल ना डेस्टिनेशनवर, तसंच थोडं नात्याला तुमच्या कृतीतून शब्दातून ऑइलिंग मिळालं तर बघा नातं पण कसं होतं, एकदम टिपटॉप. खरं आहे तुमचं म्हणणं, पटलं मला. छान बोलता तुम्ही. बापरे, खूप कौतुक होतंय माझं. बघा नंतर त्रास होईल तुम्हाला. ते बघू नंतर, पण आधी सायकल.
जुळली तरी ही रीत नाने हमीची कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण तो घातली ही तुटेना वीण तो घातली ही तुटेना वीण दोघातली तुटेना फर्स्ट क्लास. मस्त टिप टॉप. चला विश मी लक. ऑल द व्हेरी बेस्ट.